मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, पूरपरिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा, मुख्यमंत्र्यांची माध्यमांना प्रतिक्रिया। राज्यात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याचा अंदाज, देशभरात सरासरीचे 110% पावसाचा अंदाज। पुढच्या काही दिवस पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट, पहिल्यांदाच विदर्भात 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट, तापमानाचा पारा 47 अंशांच्या पार, पुढील 2 दिवस चंद्रपूर भागामध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। भंडाऱ्यात उष्णतेच्या लाटेचा कहर, पारा 45 अंशांवर, भंडाऱ्यामध्ये 2.5 वर्षानंतर सर्वात उष्ण दिवसाची नोंद। नाशिकमध्ये वन विभागाच्या वतीनं वन्य प्राण्यांसाठी पाणवठे, सिन्नरच्या वडगाव पिंगळा क्षेत्रातील पाणवठ्यावर हरिण पाणी पित असतानाची व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये चित्रे। जालन्यातील हातवण गावच्या शिवारात पाणी टंचाईमुळे मुक्या प्राण्यांची भटकंती, पाणवठे आटल्यानं वन्य प्राण्यांचा संचार वाढला। नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी, बिबट, अस्वल, माकड, मोर यांच्या पिंजऱ्यात कूलरची व्यवस्था। सोलापुरात झालेल्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका, पापरी गावातील केळीच्या बागात जमीनदोस्त। पालघरच्या जवार मुखाड्यात वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान, राजेवाडी येथील देवराम वळवी यांनी वर्षभरापूर्वी बांधलेलं घर कोसळलं। सांगलीच्या चांदोली धरणाच्या सांडव्याच्या भिंतीजवळ पर्यटकांचा धिंगाणा, धरणाच्या सांडव्याखालील डेड स्टोरेज गेटच्या पाण्यात हुल्लडबाजांची डुबक्या मारून हुल्लडबाजी, हुल्लडबाजांना रोखण्यासाठी धरणावर एकही सुरक्षा रक्षक नाही। बीडच्या मुंडेवाडीत समाजात तेढ निर्माण करणाऱ्या 263 पोस्ट पोलिसांनी काढून टाकल्या, एकाला अटक तर 191 नागरिकांवर पोलिसांची कारवाई। अमरावतीत मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यास काँग्रेसचा विरोध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।